नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की मृत व्यक्तींचे फोटो घरात नक्की कोणत्या भिंतीवर लावायला पाहिजे, कोणत्या दिशेच्या भिंतीवर लावावे, घरात लावावे की नाही लावावे, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. अनेकदा आपण अतोनात परिश्रम करतो पण पदरी यश पडत नाही. घरात विनाकारण वाद होतात, पैशाची ओढाताण होते किंवा एक अनोखी नकारात्मकता सतत जाणवते. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्रानुसार यामागे कारण पितृदोष असल्याचं सांगितलं जातं. मंडळी लक्षात घ्या, पितृदोष म्हणजे कोणताही शाप नाही. आपल्या पूर्वजांमधले ऊर्जेच्या प्रवाहात आलेला अडथळा. जेव्हा हा संबंध कमकुवत होतो, तेव्हा जीवनातील स्थैर्य ढासळू लागतं. ज्या घरात पूर्वजांचा सन्मान होतो, तिथेच देवताही प्रसन्न होतात, असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा आणि पितरांची दिशा मानली जाते. पूर्वज याच दिशेतून आपल्या जीवनात प्रवेश करतात. जर घराची दक्षिण दिशा दूषित असेल किंवा तिथे पितरांचा योग्य सन्मान नसेल, तर वास्तूचे संतुलन बिघडते. पितृदोषाला पितृ आशीर्वादात बदलण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांची प्रतिमा लावणे, अर्थात फोटो लावणे. हे केवळ फोटो लावणे इतकंच मर्यादित नसून एक पवित्र ऊर्जा केंद्र निर्माण करणं आहे. मग घरात पूर्वजांचे फोटो कोणत्या भिंतीवर लावावेत, तर दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावे, असं शास्त्र सांगतं. दक्षिण दिशेला तुम्हाला फोटो लावणं शक्य नसेल, तर दुसराही एक पर्याय आहे, तो म्हणजे पश्चिम दिशा. दक्षिण दिशा उपलब्ध नसल्यास हा दुसरा पर्याय तुम्ही निवडू शकता. पण काही दिशा मात्र अशा आहेत ज्या दिशेला पूर्वजांचे फोटो किंवा मृत व्यक्तींचे फोटो अजिबात लावू नये. त्यापैकी एक दिशा म्हणजे ईशान्य दिशा, अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामधला कोपरा. ही देवतांची दिशा असते. इथे पितरांचे फोटो लावू नये. अनेक जण देवघरात पितरांचे फोटो ठेवतात, पूर्वजांचे फोटो ठेवतात. हे अत्यंत चुकीचं आहे. देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो असू नयेत किंवा देवतांच्या मूर्तीसमोर सुद्धा कधीही पूर्वजांचे फोटो नसावेत. तुमची झोपण्याची जी खोली असेल किंवा स्वयंपाकघर असेल, तिथे सुद्धा पूर्वजांचे किंवा पितरांचे फोटो लावणं टाळावं. आता काही जण काय करतात की मृत व्यक्तींचे फोटो जे त्यांच्या आईवडिलांचे असतील, सासू-सासऱ्यांचे असतील किंवा आणखी कोणी असेल, त्यांच्याबद्दल मनात प्रेम असतं, आदर भावना असते, मान्य. पण मृत व्यक्तींचे फोटो हे आदरासाठी असतात, पूजेसाठी नाही. त्यामुळे त्यांची पूजा केली जात नाही. त्यांना देवाप्रमाणे रोज धूप-दीप लावणं गरजेचं नाही. हो, पण अमावस्या असेल किंवा पितरांची जी तिथी आहे, त्या तिथीला तसंच पितृपक्षात सुद्धा श्राद्ध पक्ष करणं गरजेचं आहे. श्राद्ध तर्पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषही दूर होतो. फोटो लावताना मनात श्रद्धेचा भाव ठेवा. कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी कळकळीने आशीर्वाद मागा. आता हा बदल केल्याने नक्की काय लाभ मिळतात? पितृदोष दूर झाला की घरातलं वातावरण हलकं आणि सकारात्मक होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम वाढतं, सलोखा वाटतो. बऱ्याच काळापासून रखडलेली अडकलेली कामेही मार्गी लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनःशांतीचा लाभ होतो. दैवी संरक्षणाची जाणीवही होते. मंडळी इथे युक्तिवाद असाही केला जातो की पूर्वजांचे फोटो घरात लावूच नये. पूर्वज गेले तर त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्यावं. त्यांना कुठल्याही प्रकारे अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करू नये. हाही एक युक्तिवाद केला जातो. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी, प्रत्येकाचा भाव वेगळा. पण जर तुम्हाला आठवण म्हणून तुमच्या पूर्वजांचे फोटो घरात लावायचे असतील, तर त्यासाठी कोणत्या दिशा हव्या हे आपण पाहिलंच. पण ते तुम्ही नाही लावले तर तुम्हाला पितृदोष होईल असं अजिबात नाही. हो, पण जर श्राद्ध पक्ष वेळच्या वेळी केले नाहीत, तर मात्र पितृदोष होऊ शकतो. पितरांचं जे कार्य आहे, ज्याला श्राद्ध पक्ष म्हटलं जातं, तर्पण विधी केले जातात. या कार्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वेळच्या वेळी ते करणं, पितरांच्या तिथीला त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धा. श्रद्धा ठेवून या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या घरातल्या मृत व्यक्तींसाठी श्राद्ध तर्पण विधी करणं हे आपलं कर्तव्य असतं, मान्य. पण त्याचबरोबर आपल्या घरात आपले जे ज्येष्ठ आहेत, आई-वडील असतील, सासू-सासरे असतील, त्यांची सेवा ते जिवंत असताना सुद्धा करायला हवी. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं आपल्याला शिकवलं जातं आणि म्हणून आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण आपल्या आई-वडिलांची सेवा ते आपल्यासोबत असताना सुद्धा करायला हवी. धन्यवाद.